डोंबिवली पश्चिमेतील प्रभाग क्रमांक 23 मधील जुनी डोंबिवली रेल्वे अंडर बायपास येथे पावसाळ्यात पाणी साचण्याच्या गंभीर समस्येबाबत भाजपा नगरसेविका रसिका कृष्णा पाटील यांनी रेल्वे प्रशासनाकडे ईमेलद्वारे पाठपुरावा केला। या पाठपुराव्याची तत्काळ दखल घेत रेल्वे प्रशासनाने बंदिस्त नाल्याच्या रुंदीकरणाच्या कामाला सुरुवात करण्याच्या सूचना दिल्या। सध्या डबल स्टील जाळी बसवण्याचे काम सुरू असून त्यानंतर बॉक्स कॉन्क्रीट नाल्याचे बांधकाम करण्यात येणार आहे। या कालावधीत अंडर बायपास मार्ग काही काळ वाहतुकीसाठी बंद राहणार असल्याने नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन रसिका पाटील आणि जुनी डोंबिवली पश्चिम मंडळाचे उपाध्यक्ष कृष्णा पाटील यांनी केलेलं आहे। गणेशोत्सवापूर्वी काम पूर्ण करून अंडर बायपास नागरिकांसाठी खुला करण्याचे नियोजन असून त्यामुळे पावसाळ्यातील पाणी साचण्याची समस्या मोठ्या प्रमाणात दूर होणार असल्याचा विश्वास नगरसेविका रसिका पाटील यांनी व्यक्त केला। तसेच त्यांनी आमदार रवींद्र चव्हाण यांचे आभार मानले। जुनी डोंबिवली रेल्वे अंडर बायपास इथे जे काम चालू आहे आणि त्यामुळे इथल्या नागरिकांना पाणी साचण्याच्या खूप समस्या येत होत्या आणि त्यासाठी आम्ही ईमेलद्वारे प्रशासनाला रेल्वे प्रशासनाला आम्ही ईमेलद्वारे त्यांना तक्रार केली की तुम्ही या संदर्भात याच्यात लक्ष घाला आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी लगेच रिप्लाय दिला आणि इथे कामाला सुरुवात सुद्धा झालेली आहे। आता सध्या डबल स्टील रिइन्फोर्समेंट करण्यात येत आहे आणि त्याच्यानंतर बॉक्स कॉन्क्रीट ड्रेन ही ते सही करण्यात येणार आहे। तर मी नागरिकांना फक्त एवढंच सांगते की गणेश उत्सवापूर्वी हे जो रस्ता आहे तो आम्ही नागरिकांसाठी खुला करणार आहोत। त्यापूर्वी जो काम चालू आहे तुम्ही त्या प्रशासनाला तुम्ही सहकार्य करा। खरं तर मी खरंच माननीय आमदार श्री रवींद्र चव्हाण साहेब यांचे धन्यवाद मानेन की त्यांनी डीआरएम यांना कॉल करून सदर माहिती सांगितलीच होती। तसेच ईमेलद्वारे देखील सध्याची परिस्थिती इथे सांगितली की अनेक वर्षापासून आपण पाहत असाल की नागरिक पावसाळ्यामध्ये पाण्यामध्ये त्रस्त होतात। अंडर बायपास मध्ये असलेला अरुंद नाळा त्याच्यामुळे भरपूर अडचणी यायच्या आणि त्यामुळे प्रशासनाने लगेच त्याची सहकार्य केलं, आम्हाला त्याचं काम चालू केलं। स्टील कटिंग झाल्या, परत डबल जाळीची सुरुवात झाली आणि आता लवकरच 10-15 दिवसात त्या कामाची देखील सुरुवात होत आहे। कारण नाला हा रुंद करावा लागणार आहे, त्यासाठी रोड देखील 1 महिन्याच्या आसपास आम्ही बंद ठेवणार आहोत। माझी नागरिकांना विनंती आहे त्या टायमाला आम्हाला नक्की सहकार्य करा। तसेच गणेश विसर्जनापूर्वी आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा टाइम पिरियड आहे, त्या टाइम लॅप मध्ये आम्हाला हे सगळं कंप्लीट करायचं।